कळंबोली वाहतूक शाखेतर्फे सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी मुंबईकर कुणाल आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तसेच आज आहे 1 मे महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज महाराष्ट्र दिनानिमित्ताने आम्ही एका राईडसाठी निघालेलो आहे. तर पुढील प्रवासात आम्ही कुठे जाणार आहोत याची माहिती मी तुम्हाला लवकरच देईन. तर आता सध्या मी माझ्या इतर रायडर्सला मीटअप पॉईंटला जाऊन भेटतो. आमचे बऱ्यापैकी रायडर्स इकडे आलेले दिसतात आहेत. सो आज राईड टाईम टू टाईम निघेल. तर हा आमचा संपूर्ण लाईनअप तयार आहे निघायला. सगळे गिअरच झालेले आहेत. चला निघूयात. तर मित्रांनो, आता मी आमच्या पहिल्या मीटअप पॉईंटवरून निघालेलो आहे आणि पुढील 2-3 मीटअप पॉईंट आमचे आहेत जे आम्ही करत पुढे जाणार आहे. तर चला निघूया फटाफट. तर मित्रांनो, आता आम्ही अंधेरीचा ब्रिज क्रॉस करत आहोत आणि पुढील आमचा जो सेकंड मीटअप पॉईंट आहे तो छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जो सांताक्रूज एअरपोर्टला लागून आहे. तर आता आम्ही आमच्या इतर टीम मेंबर्सना इथे भेटतो आणि थोड्या वेळातच जास्त वेळ वाया न घालवता आम्ही इकडनं आमच्या पुढच्या प्रवासासाठी म्हणजे छेडानगरसाठी निघणार आहोत. तर मित्रांनो, आता आम्ही छेडानगरला उभे आहोत आणि इकडे आमचा संपूर्ण लाईनअप तुम्ही आता बघितलाय. तर आता थोड्या वेळातच आम्ही इकडनं निघणार आहोत. आमचे 1-2 रायडर्स यायचे बाकी आहेत. ते आल्यावर आम्ही इकडनं आमच्या पुढील डेस्टिनेशनसाठी निघणार आहे. मित्रांनो, आता आम्ही छेडानगर मीटअप पॉईंटवरनं निघालेलो आहोत आणि आता आम्ही आमच्या पुढील प्रवासात निघालो आहे. आणि आता इथूनच आम्ही कळंबोळीच्या आमच्या मीटअप पॉईंटला भेटणार आहे. तिथे आम्हाला इतर रायडर्स भेटतील. ये अभी PSI सर मुंबई पोलीस आयुक्तालय कळंबोली वाहतूक शाखेतर्फे सर्वांचं स्वागत आहे. थँक्यू. आज कामगार दिवस आहे. सर्वांसाठी शुभेच्छा आहे. सर्वच आपण कामगार आहे. हो बरोबर. तुम्ही जसे आता आला तिथपर्यंत तसे ह्याचा पुढचा प्रवास तुमचा सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा जाऊ. जसे जाताना तुम्ही हसत गेले तसे पूर्ण टीम येताना सुद्धा हसत यावी. आता मी सर्वांना चहा पाजतो. परत तुम्ही येताना सुद्धा इथं थांबा. सर्वांना चहा पाजणार असता चहा देणार मी. अरे वा. तर जाता वेळेस एवढीच विनंती आहे, सर्व वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा, वाहतुकीचे नियम पाळा. मी जाता वेळेस या तुमच्या ज्या बाईक असेल मोडीफाईड सायलेन्सर वापरू नका. नाही नाही. त्याच्यामुळं वयस्कर माणसांना किंवा हार्ट स्पेशलिस्ट ह्या लोकांना त्रास व्हायला नाही पाहिजे. त्या ज्या ठराविक गोष्टी आहेत त्या सगळ्या लक्षात घेऊन तुम्ही आम्ही जर आपला देश चालवला तर सगळ्यात 1 नंबर चालणार आहे. नक्की. हो हो हो. हे सांगण्याचा उद्देश म्हणजे तुम्ही ट्रॅफिक नियम पाळले ना, माणूस 110 नाही 100 अजून किती वर्ष जगू शकतो. फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके. सांगा तुम्ही आपल्याकडे असं नाही सांगा. एवढं सांगेन मी, फक्त ड्रिंक करून ड्राईव्ह करू नका. आपल्यामुळं एखाद्याचा जीव धोक्यात येईल. आपला घरी परिवार असतो, आपण असतो. ड्रिंक करा पण आपल्या सेफ जागेवर करा, तुमच्या व्यवस्थित ठिकाणी करा, पण ड्राईव्ह करू नका. खूप वाईट अनुभव आहे. आम्ही दररोज बघतो. खूप वाईट आहे. काय होतं माणसाचं काय नाही. थोडं जरी रस्त्यावर पडलं ना तर आपण रक्ताच्या गाठी होत्यात. जास्त पैसे हॉस्पिटलमध्ये किती जातात काय सांगू शकत. एवढंच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. आम्हाला काय तुम्हाला फाईन मारायला मागितलं नाही. तुम्ही शुद्ध झालं तर आमचं काम कमी होणार. बरोबर. त्याच्यापासून बरेच लोकांना तर आपण बघते. आपले वयस्कर माणसं असेल तर बघा तुम्ही जर गाडी फटफट आणि पोलीस जवळ आले जरा पुढे की फटफट वेगळं वाटतंय.
पण वेगळं काही नाही, आपल्याच घरच्या माणसाला त्रास देतो आपण. बरोबर. इतर लोक तुमचे आमची वयस्कर आहेत किंवा त्याला फार त्रास होतो आणि त्याला काय वाटतं पुढं मी काय तर मी मोठी कामगिरी करून गेलो आणि किंवा पोलीस हे दुश्मनच आहेत, तर असं काय मनात ठेवू नका तुम्ही. आपण एका परिवारमध्ये हा, तुम्हाला काय अडचण आलं सांगा आम्हाला. सांगा की आम्ही कोणी तुमच्यासाठी काय आहे. देतोय, कोणी काय होतोय, आम्ही तुमच्याच मदतीसाठी आहे. हे आधी लक्षात ठेवा, आम्ही तुमच्यासाठी, आम्ही तुमच्यासारखेच माणसं आहे. आम्ही बी तुमच्यासारखेच आहेत. आम्हाला ऊन लागतं, वारं लागतो, पाऊस लागतो, हे धुराचा त्रास होतो. त्यावेळेस तुम्ही आपण एकामेका जीवाचा विचार करून त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे. ओके. येस. थँक्यू सर, थँक्यू. चहा घेणार का सलांची चहा पावतो? नाही कोणाचेच नाही. थँक्यू सर. आपल्याकडे 4 मार्शल खूप चांगली टीम आहे तुमची, खूप चांगली. थँक्यू सर, थँक्यू. सगळे आता तुम्ही बघाल ना, सगळे रायडिंग गिअर. इथे आपण आपली पिढी पण चांगली विचार करू. हे आमचे ग्रुप यांचा आहे. काय नाव सर? एकमेकांबरोबर सोबत आहात तर सोबत व्यवस्थित या, सेफ्टी या. काही जण असे असतात की सायलेन्सर मुद्दा मॉडिफाय वगैरे करतात आणि ते गाडी चालवतात. बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. आम्ही कधी चेक करतो गाड्या इथं का तर सायलेन्सर मॉडिफाय केले असतात काही मुलांनी किंवा जास्त रायडर जे असतात काही ते थोडंसं यंग असतात, 20-22 किंवा 18च्या पुढचे, हे जास्त करतात. बरोबर. आपण एक ग्रुपमध्ये म्हटल्यानंतर आपण थोडंसं एकमेकांना सांभाळून किंवा सेफ्टीमध्ये सायलेन्सर आपला जे काय आहे व्यवस्थित, गाडी सगळी सेफ्टी महत्वाची आहे. स्वतःची सेफ्टी महत्वाची. आपलं घर परिवार आपला सोबत असतो, आपण कोणाचे एकमेकांचे परिचय नसतो, पण गाडीमुळे किंवा आपण एकमेकांमुळे जोडले गेलेलो असतो. बरोबर. त्याच्यामध्ये सेफ्टी व्यवस्थित जा, व्यवस्थित प्रवास करूया सगळ्यांना. थँक्यू. महाराष्ट्रात शुभेच्छा. तुम्हाला पण सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू. आता आपलं चले घेरा फोन घे रे पटकन, निघतोय आपण 2 मिनिट. तर मित्रांनो, आता आम्ही कळंबोळीवरनं निघालेलो आहोत. त्याच्या आधी कळंबोळी नवी मुंबई पोलीस स्थानकांकडनं आम्हाला चांगलं मार्गदर्शन देण्यात आलं. रोड सेफ्टी आणि रोड सेफ्टी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी आम्हाला उत्तम मार्गदर्शन दिलं आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनसाठी निघालेलो आहे आणि आमचं पहिलं डेस्टिनेशन आहे एडमटन प्लेन, जे खोपोलीमध्ये आहे. सगळ्यांनी लेफ्टला राहायचं आहे. तर आता मित्रांनो, आता आम्ही खोपोली जे एडमटन प्लेन आहे तिकडे आलेलो आहे. हे कित्येक वर्षापासून स्क्रॅपचं प्लेन इकडे ठेवलेलं आहे. तर आता आम्ही इकडे व्हिजिट करणार आहे. इथे किती चार्जेस घेतील याची काही कल्पना नाही आहे, पण इकडे आपण एक चांगला टाईम स्पेंड करू हे निश्चित. तर मित्रांनो, आता मी एडमटन प्लेन खोपोली येथील हे जे स्क्रॅपवालं प्लेन ठेवलेलं आहे तिकडे आलो आहे माझ्या संपूर्ण टीम सोबत. आणि हे प्लेन मोस्ट ऑफ शूटसाठी वापरलं जाते. अनेक सिनेमांचे शूटिंग जे असतात ना, की लाईक प्लेनमधनं फिरतात आहे किंवा काही, ते सगळं ह्या प्लेनमधनंच होतं. आणि हा प्लेन इकडे ठेवलेला आहे. आणि आता आम्ही इकडे आलो आहे, आमच्या सगळ्या बाईक्स इकडे आलेल्या आहेत. गेल्यावेळी आलेलो तेव्हा आम्ही ह्याच्यामध्ये आतमध्ये गेलेलो ह्याच्या थ्रू. ह्यावेळी माहीत नाही भेटेल की नाही भेटेल, पण सध्या आमचा संपूर्ण ग्रुप इकडे आलेला आहे. सगळ्या ग्रुपसोबत आम्ही एक चांगला टाईम स्पेंड करतो आणि मी त्यांना जॉईन करतो. चलो सब लोग रेडी. यहाँ से 10 मिनट है. 5 किलोमीटर.
अर्जित भाई चला. मित्रांनो, आता ॲडमडन प्लॅन करून आता मी आमच्या रूट्स कॅफेसाठी निघालो आहे, जी इकडनं किंचित 4.5-5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तिकडे जाण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं लागतील. तर आता आमची संपूर्ण टीम रूट्स कॅफेला जाण्यासाठी निघाली आणि तिकडे आपल्या मराठमोळ्या शैलीत मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद घेणार आहे. तर आता आम्ही रूट्स आर्ट्स कॅफेला आलेलो आहोत आणि इकडून आम्ही पुढे आतमध्ये जाऊन आमच्या बाईक्स पार्क करणार आहोत. हे अतिशय सुंदर स्थान आहे. इथे येऊन खूप चांगला आपण अप्रतिम वेळ घालवू शकतात. ते आता तुम्हाला पुढे दिसेलच. तर पहिले आम्ही आमच्या बाईक पार्क करून घेतो. तर मित्रांनो, आता मी आलो आहे रूट्स आर्ट कॅफे आणि ह्याच्या आधीसुद्धा इकडे आलो होतो. गेल्या वर्षाची 26 जानेवारीची राईड आम्ही इकडे केली होती आणि गेल्या वेळेपेक्षा आता खूप साऱ्या गोष्टी नव्याने बदललेल्या आहेत. गार्डन व्यवस्थित केलेलं आहे. इकडे वरती स्टेचे ऑप्शन्स केलेले आहेत. आता मी समोर जे कॅफे आहे तिथे चाललो आहे. इथे फॉर होमस्टे गेस्ट 1, 2, 3 बऱ्यापैकी इकडे रूम्स क्रिएट केलेले आहेत आणि एक छोटंसं स्विमिंग पूल पण केलं आहे. तर कोणाला इकडे यायचं असेल तर नक्की या. खूप चांगली जागा आहे. खूप चांगल्या वाईब्स इकडे तुम्हाला एन्जॉय करायला भेटतील. तर इथे चांगला फेरफटका करून आम्ही गेल्या इकडे थांबलेलो. खूप चांगला टाईम स्पेंड केला होता आणि आता मी चाललो आहे आर्ट कॅफेला. एक डैम के लिए पहले गए थे हम लोग, उसके बाद हाय सोमेन भाई. बाईक घेतल्यापासून महिन्यात नाही एकदा तर लोणावळ्याला येतो. तर हा संपूर्ण आमचा ग्रुप आणि सगळे इकडे आलेत. और जिगर भाई कसं वाटलं? चांगलं वाटलं. काय आलं? गारगार वाटलं. इकडे गारवा चांगला आहे. एसी नाही आहे बस पण गारवा आहे. गारवा आहे. आणि ह्या ताईंनी आपल्यासाठी सगळ्यांसाठी आमपन्ना आणलाय. थँक्यू सो मच. और चिअर्स बॉईज, चिअर्स 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 चिअर्स. इथे सगळे समोर काही अँटिक वस्तू आणि स्पेशली मुलींच्या कानातले वगैरे हे सगळ्या गोष्टी घेतात. इकडे चांगल्या चांगल्या हँडक्राफ्ट बॅग्स आहेत. हे बघा हलत नाही अजिबात. हा, महिलांनी इकडे कब्जा केलेला आहे. ऑलरेडी सगळं जाम करून टाकलंय. मोठ्या पिशव्या होणार. अच्छा, पोहा का पावर है क्या वो? पोहा खाओ बॉडी बना. ह्या ताई खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांना सर्व करतात आहेत. थँक्यू. खाया आर्ट गॅलरी जस्ट बाय द रोड आहे साईडला. तर तिकडे तुम्हाला त्याचे शिल्प दिसतील की आणि सरांनी केलेले चारकोल पेंटिंग दिसतील आणि भरपूर असे अँटिक दिसतील तुम्हाला की जुन्या काळात आपण कसे ते पेटारा असतो, चरखा असतो, ते सगळं तुम्हाला तिकडे बघायला मिळेल. सुरू करता करता विथ टाइम लोक येऊन विचारायचे अरे कोल्ड्रिंक आहे का किंवा हे आहे का, असं थोडंसं काही वडापाव मिळेल का. मग मॅम हॅड अन आयडिया की लेट स्टार्ट समथिंग जे घरगुती आहे. घरगुती आता इकडे कुठेच नाही मिळत. आपण सुद्धा आपण बाहेर जातो तर आधी आपल्याला काहीतरी फॅन्सी पाहिजे असतं, सँडविच पाहिजे, पॅनकेक्स पाहिजे. मग ते त्या सगळ्या आपल्या त्या दुनियात आपण आपलं काळ विसरत चाललोय. म्हणून आपण महाराष्ट्रीयन फूड हे पुढे आणलं. लोकांचं खूप क्वेश्चन असं की कोथिंबीर वडी काय असते, आळूवडी काय असते, थालीपीठ आपण सर्व करतो.
तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते आपण आणल्या इकडे, पदार्थ सुरू केल्या आणि हिट पण झाल्या. आता लोक नुसतं थालीपीठसाठी येतात, आम्ही किती बनवून ठेवलं तरी ते थालीपीठ संपणारच. तर तसं सुरू केलं आणि विथ टाइम कसं आहे की आपल्याकडे कोणीही हॉटेल मॅनेजमेंट केलेलं कोणीच नाही आहे ना. मी आहे, मी एक फुल टाइम मॉडेल आहे. मी जवळ राहते तर पार्ट टाइम जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी इकडे येते. मॅम स्वतः शिल्पकार आहेत आणि जेवढा पण आपला स्टाफ आहे सगळ्या लोकल महिला आहेत. आणि आपण जास्तीत जास्त महिला पुढे करतो, जे पण लोकल गावातले ज्यांना कामाची संधी पाहिजे आणि खूप स्किल्डफुल आहे, खूप चांगल्या सुप्रीणी आहेत, चांगले राहतात, प्रेझेंटेशन चांगलं आहे आणि त्यांना ग्रूम करत करत आज 3 वर्ष झाली आणि आज आपल्याकडे 10-12 महिला आहेत आणि 2 मेल स्टाफ आहेत. आणि विथ टाइम कसं आहे की मॅडमनी हे वाढवत गेले. कधी डोक्यात नव्हतं की अरे आपली एवढी सिटिंग पाहिजे का काय, मॅडम फक्त बनवत गेले. ते अजून पण बनवतील 10 पुढे. शी डझंट हॅव अ बिझनेस माइंड की याच्यातून आपला बिझनेस, पण वी वॉन्ट पीपल, तुमच्यासारखी लोक की एकदा घरातून बाहेर पडलात, तुमच्या ऑफिसमधनं बाहेर पडलात, एक कुठेतरी तो एस्केप की बाबा इकडे आल्यावर मला फक्त बसायचं आहे. म्हणून इकडे फास्ट फूड आपण देत नाही. आपण आपली स्लो सर्व्हिस आहे मान्य आहे, पण आपण फ्रेश बनवतो. भले तुम्ही तुमची ऑर्डर जरी आमच्याकडे होती तरी आम्ही तुम्ही येण्याच्या 10 मिनिटं आधीच ऑर्डर बनवायला सुरू करणार. कोणतेही तुम्हाला जेवण असं एकदम शिळं किंवा असं नाही जाणार. तर दॅट्स वन थिंग. आणि म्हणून लोकांना ते फ्रेश फूड आवडतं, म्हणून ते येतात आणि अर्धा-पाऊण तास पण थांबतात बिकॉज दे नो द क्वालिटी दॅट वी सर्व. अँड विथ टाइम सगळे एरिया तुम्ही बघाल तर वेगवेगळे आहेत. तो पुढचा कॅफेटेरिया आहे तो सगळं ओल्ड स्कूल आहे की तिकडे तुम्हाला रेडिओज काय दिसेल, पुस्तकं आहेत भरपूर, वेगवेगळे कलाकारांची पुस्तकं आहेत, शिकण्यासारखे आहेत. कशात फोटोग्राफीचं शिक्षण आहे की कशात डान्सिंग स्किल्सचं शिक्षण आहे. तर ते त्याच्यासाठीच आहे ही जागा की तुम्ही इकडे येऊन फक्त चला की सध्या आम्हाला लगेच जायचं. आम्हाला भरपूर मिळतात अशी लोक की 5 मिनिटात आमच्याकडे ऑर्डर देतात फोनवर की मला मिसळ करून ठेवा. आपण कुठे करतो का असं, कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये नाही करत. पण तेच आम्हाला हवंय की तुम्ही इकडे थांबा, जरा वेळ घालवा, इकडे बसा. थोडं तुमच्यात किती आर्टिस्टिक स्किल्स असेल, कोणी सिंगर असेल, कोणी पेंटर असेल, डान्सर असेल, तर इकडे येऊन तुम्हाला ते रिज्युनेट करायचंय. इकडे तुमच्या स्किल्सवर तुम्हाला काम करायचंय. म्हणून आपण ऍक्टिव्हिटीज सुद्धा ठेवतो. पॉटरी असो, टाय अँड डाय, वारली पेंटिंग हे सतत ठेवतो. आता आज आपण एक स्टॉल पण ठेवलाय. त्या आपण एक आर्टिस्ट आहेत, त्यांनी काहीतरी क्रिएट केलं त्याचं आणि त्यांना प्रेझेंट करायचंय कुठेतरी ते, म्हणून आज त्यांना एक स्पेस मिळाली ती. तर असंच आपण मिळून जेवढे आर्टिस्ट लोक आहेत पुढे येऊन करू शकतात. तर भरपूर माझ्याकडे पाचशे ना अशी म्युझिकवाले बायकर्स आहेत जे म्युझिक बँड आहे त्यांचा. तर ते येऊन न्यू इयर्सला त्यांनी एक परफॉर्मन्स केलं. तर असं वी हॅव टू बी कनेक्टेड टू इच अदर. विथ टाइम आपण एक ओपन एरिया केला. ओपन एरियामध्ये इट्स मोर ऑफ झाडं नेचरच्या सराउंडेड होत आपण, म्हणून आपण त्याला फणस एरिया बोलतो. त्याच्या बाजूला फणसाचं झाड आहे, इकडे जांभूळ आणि चाफा आहे आणि तसंच हा आंब्याचा टेबल आहे मध्ये. तर अशी आपली नावं पण अशीच आहेत की आपल्यासारखं स्मरण होतं, झाडांचं होतं आणि सगळे मिळून राहतात इकडे, झाडांच्या मध्ये राहतात. इकडे आल्यावर दिस इज मोर लाईक बांबूवर काम केलेलं आहे, लाकडात काम केलेलं आहे आणि मोर ऑफ इको फ्रेंडली. अँड इवन इफ यू सी रूटचा जो विषय आहे ना तो फक्त माणसांपर्यंत लिमिटेड नाही आहे. इट्स ऑल्सो अबाउट द थिंग्स की आपल्याला जी वस्तू आहे ते पण आपल्याला रिवाईव्ह करायचे कुठे ना कुठे. आता तुम्ही ही बोट बघताय, ही कुठे ना कुठे वाशीमध्ये अबॅन्डन्ड होती कोपऱ्यात. मॅडमचं लक्ष गेलं, मॅडमने विचार केला ह्याचं काहीतरी करणार. मॅडमने इकडे आणलं आणि असं डायनिंग टेबल झालं. आज लोक येऊन विचारतात वो बोट किधर हमको उधर बैठने का. आपल्याला त्याचं एक महत्व मिळालं ना आफ्टर ऑल. आणि आपल्याला वाटतं खूप छोट्या छोट्या गोष्टी होतात, आपण दुर्लक्ष करतो. आणि पण खरं बोलू तर तेच आपलं हिस्ट्री आहे, तेच आपलं कल्चर आहे. तुम्ही शेणाने सारलेलं आपली जमीन आहे, आपण त्याच्यावर राहू शकतो, मातीत राहू शकतो. तेच आपलं जर आहे ना महाराष्ट्रीयन कल्चर येतो आपला, आपण लहानपणीपासून खेळत आलो. तेच आपल्याला पुढे घेऊन जायचं. तसंच आपण एक होमस्टे क्रिएट केला, तो पण कौलारू घर आहे. बाजूला एक थोडासा अजून एक प्रीमियम लुक द्यायला आपण एक आर्ट रूम क्रिएट केला. त्याच्या खाली एक हॉल आहे विच इज म्हणजे तुम्हाला इव्हेंट करायचे आहेत किंवा काही कोणाचं सेलिब्रेशन असेल, केळवण करतो आपण, मुंज करतो, लग्न होतात इकडे, तर ते सगळं आपण अरेंज करतो. So it's all about women empowerment, sustainability and slow living with the food. So that's it. खूप चांगलं वाटलं तुम्ही आला आणि आय थिंक 26 जानेला आलेला. येस, अँड देन यू आर कमिंग टू देअर, इट्स व्हेरी नाईस टू सी यू ऑल अगेन.
व्हिडिओ आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण हे स्टिकर्स छापलेले आहेत राजमुद्रेचे. हे प्रत्येक रायडर साठी असणार आहे. चल ठीक आहे, एक काम कर गिफ्ट भेटेल. अच्छा बिल तू देशील यार. चल एक काम कर, चल ते पण सोड. तुला हे देतो, बॉडी दाखव. पोजिंग कर इकडे. एव्हरी राईडला आपण आपल्या बॉम्ब तर्फे एक लकी ड्रॉ काढतो. त्याच्यामध्ये यावेळी सॅम सायबर सॅमनी आपको कुछ नहीं मिल रहा. नयन नार्वेकरसाठी गिफ्ट लकी ड्रॉ काढलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. तर मित्रांनो, आता मी रूट साइड्स कॅफेला निरोप देऊन आमच्या घरच्या प्रवासासाठी निघालेलो आहोत. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारासह तुम्ही इथे या. आणि इथे आल्यावर तुम्हाला एक चांगल्या अप्रतिम भोजनाचा आस्वाद घेता येईल. थोडं लेट होतं पण अतिशय उत्तम फूड इकडे तुम्हाला उपलब्ध होईल. तर तुर्तास मी तुमची रजा घेतो. लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन कहाणीच्या सोबत.